जर तुमच्या संबंधाचा वेळी फक्त 1-2 मिनिटांचाच असेल आणि प्रत्येक वेळी मनात एकच भीती घोळत राहत असेल की सगळं खूप लवकर संपून जाईल, तर आजची ही माहिती तुमच्यासाठी एक खरोखरचा गेम चेंजर ठरू शकते. बरेच लोक विचार करतात की ही फक्त शरीराची कमजोरी आहे, पण सत्य हे आहे की अनेकदा हे पूर्णपणे मनाचा खेळ असतो. आणि जर तुम्ही स्वतःच्या मनाला नियंत्रित करायला शिकलात, तर जी समस्या वर्षानुवर्षे तुम्हाला त्रास देत आहे ती काही आठवड्यात हळूहळू संपूही शकते. हे ऐकायला जड वाटतं, पण हे शक्य आहे, कारण मन जेव्हा बदलतं तेव्हा शरीरही बदलतं. नमस्कार, मी आहे डॉक्टर प्रिया पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ, रिलेशनशिप एक्सपर्ट आणि गेल्या 6 वर्षांपासून मानवी वर्तन, भावनिक नमुने आणि नात्यांची गतिशीलता यावर संशोधन करत आहे. या चॅनलवर मी तुमच्यासोबत असे मानसशास्त्रीय तथ्ये, नात्यांचे रहस्ये आणि मनाच्या युक्त्या शेअर करते ज्यांबद्दल लोक सहसा उघडपणे बोलत नाहीत. जर तुम्हाला असेच खोल मनोविज्ञानातील तथ्ये आणि नात्यांचे अंतर्दृष्टी ज्ञान मिळत राहावेत असं वाटत असेल, तर आत्ताच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण इथे तुम्हाला अशा सत्य गोष्टी मिळतील ज्या तुमची विचार करण्याची दिशाच बदलून टाकतील. आता विचार करा, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात आधीपासूनच हे भय घर करून बसलेलं असतं की सगळं लवकर संपेल, तेव्हा त्याचं संपूर्ण लक्ष त्याच भीतीवर केंद्रित राहतं. आणि जेव्हा मन सतत त्याच भीतीवर फोकस करत राहतं, तेव्हा शरीरही त्याच दिशेने प्रतिसाद देऊ लागतं. ही भीती आणि शरीराची प्रतिक्रिया दोन्ही मिळून एक दुष्टचक्र तयार करतात, ज्यातून बाहेर पडणं कठीण वाटतं. म्हणूनच अनेक तज्ज्ञ सांगतात की अशा परिस्थितींमध्ये जवळजवळ 80-90% प्रकरणे मानसिक असतात, म्हणजेच खरे नियंत्रण तुमच्या मनातच लपलेले असते. आणि इथेच येते एक अत्यंत शक्तिशाली तंत्र, ज्याला जगभरातील लैंगिक आरोग्य तज्ज्ञ स्टॉप स्टार्ट टेक्निक म्हणतात. हे कुठलंही औषध नाही, कुठलाही महागडा उपचार नाही, तर हे तुमच्या मन आणि शरीर यांच्यात समन्वय निर्माण करण्याचे एक साधे प्रशिक्षण आहे. स्टॉप स्टार्ट टेक्निकची मूळ संकल्पना अगदी सोपी आहे, पण त्याचा परिणाम अत्यंत शक्तिशाली असू शकतो. जेव्हा उत्तेजना हळूहळू वाढत जाते, तेव्हा शरीर काही संकेत देऊ लागतं. जर त्याच क्षणी तुम्ही नियंत्रण न ठेवता पुढे जात राहिलात, तर ही प्रक्रिया खूप लवकर संपते. पण जर त्याच क्षणी तुम्ही थोड्या वेळासाठी थांबलात, म्हणजेच स्टॉप केलं, तर उत्तेजनेची पातळी हळूहळू कमी होऊ लागते आणि जसं नियंत्रण परत येतं तसं तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. हेच साधं चक्र वारंवार पुनरावृत्त केल्याने शरीराला नियंत्रण ठेवणे सोपे होऊ लागते. हे एका प्रकारच्या प्रशिक्षण प्रक्रियेसारखे आहे, जिथे तुम्ही तुमच्या मनाला शिकवत असता की उत्तेजनेच्या शिखर क्षणाला कसे सांभाळायचे. हे शिकणं हळू असेल, पण ते खरं असतं, आणि खरं शिकणं कायमस्वरूपी असतं. याशिवाय आणखी एक तंत्र खूप उपयुक्त ठरते, ज्याला स्क्वीज मेथड म्हणतात. जेव्हा उत्तेजना खूप जास्त वाढत आहे असं जाणवेल, तेव्हा थोड्या वेळासाठी दाब देऊन थांबणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीराला थोडी शांतता मिळते आणि नियंत्रण परत येऊ लागते. शरीर हे यंत्र नाही, ते ऐकतं, शिकतं आणि बदलतं, फक्त त्याला योग्य संधी द्यायला हवी. याशिवाय एक आणखी रोचक मनोवैज्ञानिक युक्ती आहे, जी फार कमी लोकांना माहीत आहे. ती म्हणजे बॅकवर्ड काउंटिंग टेक्निक. जेव्हा उत्तेजना खूप जास्त असते, तेव्हा मेंदू आपोआप त्याच संवेदनेवर केंद्रित होऊ लागतो. पण जर त्याच क्षणी तुम्ही मनाला एखाद्या मानसिक क्रियेत गुंतवलेत, जसे की 100 पासून उलटी मोजणी सुरू करणे, तर मेंदूचे लक्ष थोड्या वेळासाठी बदलते. आणि जेव्हा लक्ष बदलते, तेव्हा उत्तेजनेची तीव्रताही हळूहळू कमी होऊ लागते. हेच कारण आहे की अनेक मानसशास्त्रज्ञ याला माइंड डिस्ट्रॅक्शन टेक्निक असेही म्हणतात. मन जिकडे जातं, शरीर तिकडे जातं, आणि हे तंत्र त्याचाच सकारात्मक उपयोग करतं. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. हे कुठलेही तात्काळ जादुई उपाय नाहीत. हे एक सराव प्रक्रिया आहे. सुरुवातीला कदाचित फरक कमी जाणवेल, आणि तेव्हा निराश होऊ नका. जर तुम्ही काही आठवडे सातत्याने याचा सराव केलात, तर हळूहळू मन आणि शरीर यांच्यातील समन्वय सुधारू लागतो. अनेक संशोधन अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की साधारण 4 ते 6 आठवड्यांच्या सरावानंतर लक्षणीय सुधारणा दिसून येते. आणि सर्वात रोचक गोष्ट ही आहे की जेव्हा आत्मविश्वास वाढू लागतो, तेव्हा चिंता आपोआप कमी होऊ लागते. प्रत्येक छोटी प्रगती मनाला सांगते, तू शिकतो आहेस, तू बदलतो आहेस. आणि जेव्हा चिंता कमी होते, तेव्हा नियंत्रण नैसर्गिकरित्या सुधारते. म्हणजेच अनेकदा खरी समस्या शरीरात नाही, तर मनात घर केलेल्या भीतीत असते.
आणि जेव्हा तीच भीती हळूहळू संपू लागते तेव्हा कार्यक्षमताही आपोआप सुधारते. पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक नमुने वेगळे असतात. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी फक्त स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. जर तुम्ही हळूहळू नियंत्रण सुधारत आहात, तीच सर्वात मोठी प्रगती आहे. स्वतःशी दयाळू राहा, कारण बदल हळू असतो पण तो होतोच. आणि जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर आत्ताच कमेंटमध्ये नक्की लिहा सायकॉलॉजी वर्क्स, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला असे ज्ञानपूर्ण व्हिडिओ आवडतात. या चॅनलचे उद्दिष्ट हेच आहे की नाती आणि मानवी मानसशास्त्राशी संबंधित अशा सत्य गोष्टी तुमच्यासमोर आणाव्यात, ज्यांबद्दल लोक सहसा उघडपणे बोलत नाहीत. कारण जेव्हा ज्ञान मिळतं तेव्हा आत्मविश्वासही वाढतो, आणि जेव्हा आत्मविश्वास वाढतो तेव्हा आयुष्यातील अनेक समस्या आपोआप सोप्या होऊन जातात. जर तुमच्या मनात या विषयाशी संबंधित काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतली जाईल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती आणखी कोणाच्या कामी येऊ शकते तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण योग्य माहिती कधीकधी एखाद्याच्या मोठ्या समस्येचं उत्तर बनते. अशाच शक्तिशाली मनोवैज्ञानिक अंतर्दृष्टी आणि नात्यांचे रहस्य जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला मिळतात त्या सत्य गोष्टी ज्यांबद्दल अनेक जण बोलत नाहीत. धन्यवाद.